12th सायन्सचा बघा, चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ अ स्ट्रेट लाईन. चॅप्टरचं नाव आहे पेअर ऑफ अ स्ट्रेट लाईन. बिफोर स्टार्टिंग दिस चॅप्टर, हा चॅप्टर स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काही बेसिक बघावं लागेल, जे की प्रिवियस इयर मीन्स 11th स्टँडर्डमध्ये तुमचं कंप्लीट झालेलं असेल. तर फर्स्ट बघा, हे सगळं रिव्हिजन आहे. फर्स्ट बीट आहे डिस्टन्स फॉर्म्युला. फर्स्ट बीट काय? डिस्टन्स फॉर्म्युला. Let us consider A is equals to or x1 y1 point is given and B is equals to x2 y2 points are given. Then distance between point A and B, म्हणजे समजा A हा एक पॉईंट आहे, B हा एक पॉईंट आहे, तर ह्या दोघांमधला जो काही डिस्टन्स आहे तो डिस्टन्स बिटवीन A अँड B कसं कॅल्क्युलेट करणार आपण, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, distance of AB is equals to under root x minus x1 whole bracket square plus x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 whole bracket चा square, हा फॉर्म्युला आहे. नाउ यू हॅव टू पुट व्हॅल्यूज ऑफ x1 y1 x2 y2 इन दिस इक्वेशन. काय करायचं आहे तुम्हाला? x1 y1 आणि x2 y2 हे व्हॅल्यूज जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलो तर आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी मिळेल. हा झाला फर्स्ट बीट. त्यानंतर सेकंड आहे सेक्शनल फॉर्म्युला और सेक्शन फॉर्म्युला. सेकंड काय आहे तर सेक्शन फॉर्म्युला. नाउ सेकंड बीट इज सेक्शन फॉर्म्युला. नाउ in this bit coordinates of the point coordinate of the point P which divides the joint of points. First one is internally. जर समजा त्यांनी सांगितलं द लाईन और पॉइंट P डिवाइड्स इंटरनली असं जर मेन्शन केलं इन द रेशो ऑफ MS/N असं जर मेन्शन केलं इंटरनली इन द रेशो ऑफ MS/N, तर त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचं mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m+n, हा झाला फॉर्म्युला. आणि सिमिलरली my2 प्लस ny1 अपॉन m+n हे फॉर्म्युला. हे कधी जर त्यांनी सांगितलं असेल इफ द गिवन दॅट P पॉइंट डिवाइड्स द इक्वेशन और लाइन इन टू कोऑर्डिनेट्स इन इंटरनली इन द रेशो ऑफ MS/9 ह्या रेशोमध्ये जर दिलं तर ह्या प्रकारे सॉल्व करावं लागेल. सेकंड बीट आहे एक्स्टर्नली. जर त्यांनी सांगितलं एक्स्टर्नली जर आपण डिवाइड करतो इन द रेशो MS/N, जर एक्स्टर्नली जर म्हटलं तर चेंज काय बघा, सेम फॉर्म्युला आहे, फक्त काय करायचं इथं mx2 आहे, प्लसच्या ऐवजी मायनस घ्यायचं nx1 अपॉन m+n. हे ॲक्च्युली अगोदर झालेलं तुमचं बेसिक आहे, सध्या काय हे तुम्हाला लागणार नाही आहे, फक्त थोडाफार फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत हे 12th स्टँडर्डमध्ये. जेवढं काही रिक्वायर्ड आहे त्यासाठी मी पूर्ण रिव्हिजनचा पार्ट हे कवर करायला लागलो आहे. तर नेक्स्ट बीट बघा, जर समजा असं सांगितलं इन 2 इक्वल पार्ट्स म्हटलं, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे इन 2 इक्वल पार्ट्स, देन इफ इन 2 इक्वल पार्ट्स देन कन्सिडर द मिड पॉइंट ॲज x1 प्लस x2 अपॉन 2 और सेकंड पॉईंट आहे y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. हे दोन, ह्यालाच काय म्हणायचं इन 2 इक्वल पार्ट्स. यानंतर नेक्स्ट बीट बघायचं आपल्याला स्लोप ऑफ लाईन. नेक्स्ट बीट काय बघायचं आहे तर स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईनमध्ये काय करायचं बघा, लक्ष द्या. स्लोप ऑफ लाईनमध्ये इफ ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 is equation of straight line
स्ट्रेट लाईन, जर समजा हे एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असेल तर इफ दिस इज अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन देन स्लोप m इज इक्वल्स टू व्हॅल्यू घ्यायचं -a/b. आफ्टर दॅट इफ हे झालं -a/b स्लोपचा फॉर्म्युला. त्यानंतर जर समजा इफ 2 पॉईंट्स आर गिवन, जर समजा 2 पॉईंट दिले असतील, दॅट इज समजा एक पॉईंट कन्सिडर केला आपण x1 y1, सेकंड पॉईंट काय x2 y2, असे जर 2 पॉईंट दिले तर स्लोप दॅट इज m इक्वल टू फॉर्म्युला येतो y2 - y1 अपॉन x2 - x1. हा झाला तुमचा फॉर्म्युला. यानंतर जर समजा असं सांगितलं इफ लाईन इज पॅरलल टू y ॲक्सिस x ॲक्सिस घेऊ अगोदर, x ॲक्सिस, देन स्लोप हे असं लक्षात ठेवा, देन स्लोप m इज इक्वल्स टू 0, तेव्हा स्लोप काय घ्यायचं 0. आणि तेच जर समजा सांगितलं इफ लाईन इज, समजा पॉईंट दिला, इफ लाईन इज पॅरलल टू y ॲक्सिस देन इट्स स्लोप m डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा स्लोपच येत नाही. हे आता असं लक्षात ठेवा. इफ काय सांगितलं बघा, इफ ax + by + c इज इक्वल्स टू 0 इज अ इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज गिवन, देन स्लोप m इज इक्वल्स टू -a/b. If 2 points are given, that is x1 y1 and x2 y2, then m is equals to y2 - y1 upon x2 - x1. And third, if line is parallel to x axis, जर समजा लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय घ्यायचा आहे m इक्वल टू 0. अँड इफ लाईन इज पॅरलल टू y ॲक्सिस देन इट्स स्लोप m डज नॉट एक्झिस्ट, त्याचं स्लोपच अवेलेबल नाही आहे. हे झालं तुमचं नेक्स्ट पॉईंट. यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट बघा, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. व्हॉट यू आर गोइंग टू सी दॅट इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. वी आर गोइंग टू सी इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. नाव फर्स्ट इफ, आता बघा, इफ लाईन इज पॅरलल टू, if line is parallel to x axis, जर समजा लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल तर बघा, हे x ॲक्सिसला पॅरलल असेल तर एक तर लाईन वरच्या साईडला असेल किंवा x ॲक्सिसच्या डाउनवर्ड साईडला असेल. आता आपल्याला माहिती आहे हे पॉईंट कसे घेतो आपण, इथं असतं 0,0, इकडं समजा -1, हे -2, -3, इकडं समजा +1, +2, +3, +4. तर इथं काय करायचं, हे जेवढं काही डिस्टन्स आहे, अपवर्ड साईडला प्लस घेतो ह्या ओरिजिनपासून, डाउनवर्ड साईडला मायनस. तर आपण काय करायचं, हे एवढं डिस्टन्स जे का असेल दॅट इज y इज इक्वल्स टू, डाउनवर्ड साईडला असेल तर -a, अपवर्ड साईडला असेल तर y इक्वल टू +a, वेअर a इज इक्वल्स टू पॉईंट ऑफ y, असं लक्षात ठेवायचं. पॉईंट ऑफ वायचं जे काय पॉईंट असेल म्हणजेच ते डायरेक्ट इक्वेशन घ्यायचं. त्यानंतर समजा असं सांगितलं इफ लाईन इज पॅरलल टू y ॲक्सिस, समजा इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पॅरलल टू y ॲक्सिस बघा लागलो तर हे असं येणार, एक तर इकडे येईल किंवा इकडे येईल, हे मिडलचं काय असेल तुमचं y ॲक्सिस. मग आपण काय करायचं, समजा एवढं जर डिस्टन्स a असेल तर हे का असणार -a. आपण पॉईंट कसे घेणार, इफ लाईन इज पॅरलल टू y ॲक्सिस, y ॲक्सिसला पॅरलल असेल तर, जर राईट साईडला असेल तर x इज इक्वल्स टू a झालं इक्वेशन ऑफ लाईन, आणि लेफ्ट साईडला असेल तर x इक्वल टू काय घ्यायचं आहे -a. देअरफॉर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इज दॅट इज x इज इक्वल्स टू a और x इज इक्वल्स टू -a. हे 2 पॉईंट घेतला. यानंतर थर्ड बघा,
equation of straight line passing through point x1 y1 ह्या पॉईंटमधून पास होतो आहे अँड हॅविंग स्लोप यम. म्हणजेच काय बघा, इथं काय केलं आहे, एक पॉईंट दिला आपल्याला x1 y1 हा एक पॉईंट दिला आहे आणि स्लोप यम दिला आहे. जर स्लोप आणि पॉईंट दिलं असेल तर काय करायचं, बाय स्लोप पॉईंट फॉर्म म्हणायचं. यालाच काय म्हणायचं, स्लोप पॉईंट फॉर्म. तर स्लोप पॉईंट फॉर्मचा फॉर्म्युला काय, y मायनस y1 इक्वल टू यम इंटू ब्रॅकेट एक्स मायनस x1 हा झाला फॉर्म्युला. यानंतर बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला, इफ 2 पॉईंट्स दॅट इज x1 y1 अँड x2 y2 आर गिवन. जर समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये x1 y1 आणि x2 y2 असे जर 2 पॉईंट दिलेले असतील तर इफ दिस 2 पॉईंट्स आर गिवन देन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बाय 2 पॉईंट फॉर्म. यालाच काय म्हणायचं आहे, 2 पॉईंट फॉर्म ऑफ अ लाईन. नावावरूनच पॉईंट लक्षात ठेवायचं, 2 पॉईंट फॉर्म ऑफ अ लाईन. याचा अर्थ काय, इथं 2 पॉईंट दिलेलं असतं. इथं बघा स्लोप पॉईंट फॉर्म म्हणजे काय, एक स्लोप आणि एक पॉईंट दिलेलं असतं. 2 पॉईंट फॉर्ममध्ये काय लक्षात ठेवायचं, 2 पॉईंट दिलेलं असेल तर फॉर्म्युला आहे y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. नाव इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये काय आहे, y इज इक्वल्स टू यम एक्स प्लस सी व्हेअर यम इज इक्वल्स टू स्लोप. यम म्हणजे काय, स्लोप. अँड सी इज इक्वल्स टू इंटरसेप्ट ऑफ लाईन. सी इज इक्वल्स टू काय सांगितलं, इंटरसेप्ट. यानंतर बघा जो नेक्स्ट पॉईंट असेल, जर समजा फक्त इंटरसेप्ट असेल तर इंटरसेप्ट फॉर्म ऑफ ए लाईन. इंटरसेप्ट फॉर्म ऑफ अ लाईन काय येतं, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल्स टू 1 वेअर ए इक्वल टू एक्स इंटरसेप्ट. ए म्हणजे काय, एक्स इंटरसेप्ट आणि बी म्हणजेच काय, वाय इंटरसेप्ट. म्हणजे जिथं एक्सला कट करतोय त्याला एक्स इंटरसेप्ट म्हणायचं, जिथं वायला कट करतोय त्याला वाय इंटरसेप्ट म्हणायचं. आणि एक्स इंटरसेप्ट इज डिनोटेड ॲज अ ए, वाय इंटरसेप्ट इज डिनोटेड ॲज अ बी. यानंतर नेक्स्ट बघा, इफ नेक्स्ट बीट आहे अँगल बिटवीन टू इंटरसेक्टिंग लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स हे थोडं जरा व्यवस्थित लक्ष द्या. हे सगळं 11th स्टँडर्डमध्ये झालेला पार्ट आहे. अँगल बिटवीन टू लाईन्स कसं कॅल्क्युलेट करायचं, लेट अस कन्सिडर लाईन नंबर 1 ax1 प्लस by1 प्लस c1 इक्वल टू 0 and line 2 that is ax2 plus by2 plus c2 equal to 0. These two lines are given. हे लाईन नंबर 1 हे लाईन नंबर 2 असे जर 2 लाईन दिले, लेट अस कन्सिडर दॅट लाईन 1 अँड लाईन 2 इंटरसेक्ट विथ ईच अदर. समजा हे लाईन 1 आहे आणि हे लाईन 2 आहे, हे दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट करते. तर दोन्ही जर इंटरसेक्ट केलं तर द अँगल बिटवीन दीज टू लाईन्स इज डिनोटेड ॲज अ थिटा and it is calculated by formula theta is equals to tan inverse formula है m1 minus m2 upon 1 plus m1 into m2 where m1 is equals to slope of line 1
m2 is equals to slope of line 2. If ax plus by plus c is equals to 0 is given. बघा लक्ष द्या आता, असं जर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन दिलं तर एमचा फॉर्म्युला येत आहे एम इक्वल टू मायनस ए अपॉन बी अँड दिस इज युअर फॉर्म्युला. याच्यानंतर नेक्स्ट बीट बघा. परपेंडिक्युलर डिस्टन्स between point and line. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड लाईन कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. लेट अस कन्सिडर दिस इज ए, दॅट इज x1 y1 इज अ पॉईंट अँड दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे एवढ्या डिस्टन्सला आपण म्हणतो परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे कसं कॅल्क्युलेट करणार. एक पॉईंट दिलेलं असतं. लेट अस कन्सिडर ए दॅट इज x1 y1, दिस पॉईंट इज गिवन अँड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन दॅट इज ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 इज गिवन. देन डिस्टन्स बिटवीन हे जे पॉईंट आणि लाईन आहे ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. अँड दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला मॉडमध्ये ax1 प्लस by1 प्लस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. वेअर ए म्हणजे काय, एक्सचा कोइफिशियंट, बी म्हणजे काय, वायचा कोइफिशियंट, प्लस सी म्हणजे इथली व्हॅल्यू राहतं काय x1 y1. x1 म्हणजे पॉईंटमधली एक्सची व्हॅल्यू, y1 म्हणजे वायची व्हॅल्यू. यानंतर नेक्स्टचा जो पार्ट आहे तो बघा, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. नेक्स्ट पार्ट आहे डिस्टन्स बिटवीन two parallel lines. Distance between two parallel lines. Let us consider ax plus by plus c1 equal to 0 and ax plus by plus c2 equal to 0. These are two parallel lines. आता थोडं लक्ष द्यायचं. These are two parallel lines. सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्या वेळेस व्हेन टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, जर दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतील तर ह्या प्रत्येकाचा स्लोप सेम असतो. या दोघांचा स्लोप सेम असतो. आणि महत्त्वाचं काय, हे स्टार्टिंगचं एक्स आणि वायचं टर्म सेम असतं, फक्त चेंज का असणार C1 आणि C2 एवढंच चेंज असतं. मग समजा असं जर असेल तर आपण असं कन्सिडर करू, दिस टू आर पॅरलल लाईन्स, दॅट इज दिस इज ax प्लस by प्लस c1 equal to 0 and this is ax plus by plus c2 equal to 0. These are two lines. Now the parallel distance म्हणजे ह्या बघा, ह्या दोघातला जो डिस्टन्स आहे यालाच काय म्हणतो आपण, पॅरलल डिस्टन्स. and it is calculated by formula parallel distance is equals to c2 minus c1 upon under root a square plus b square हा झाला फॉर्म्युला. यानंतर बघा नेक्स्ट कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. नेक्स्ट काय, कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. नेक्स्ट बीट आहे कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. आत्ताच मी सांगताना सांगितलं होतं, कंडिशन फॉर पॅरलल लाईन इज दॅट इफ ax plus by plus c is equals to 0 or c1 equal to 0 and ax plus by plus c2 is equals to 0 are two lines. हे समजा जर दोन लाईन्स असतील, आर टू लाईन्स. जर दोन लाईन जर दिलं तर लक्षात काय ठेवायचं आहे, तर फॉर कंडिशन फॉर पॅरलल लाईन इज दॅट m1 इज इक्वल्स टू m2. इट मीन्स दॅट स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इज इक्वल्स टू स्लोप ऑफ सेकंड लाईन. स्लोप ऑफ सेकंड लाईन म्हणजेच काय, दोन्ही जर लाईनचं जर स्लोप सेम असेल तरच आपण त्याला पॅरलल लाईन कन्सिडर करू शकतो. मग इथं जर बघितला तर काय लक्षात ठेवायचं आहे, m1 इज इक्वल्स टू m2 वेअर
m1 is equals to slope of first line and m2 is equals to slope of second line. After that, next bit is condition for perpendicular lines. Condition for perpendicular line. Condition for perpendicular line. For perpendicular lines, condition is that m1 into m2 equal to -1, where m1 equal to slope of first line and m2 equal to slope of second line. हे जे दोन लाईन आहेत, ह्या दोन्ही लाईनचं जे स्लोप आहे त्याचं मल्टिप्लिकेशन -1 जर आलं तरच त्याला म्हणायचं दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. हे त्याच्यासाठीचं कंडिशन आहे. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय बघा, लक्ष द्या. आता इथंपर्यंतचं सगळं जे झालं ते 11th स्टँडर्डला झालेलं तुमचा बेसिकचा पार्ट झाला. यानंतर नेक्स्ट बघा, कंबाइनड इक्वेशन ऑफ लाईन. नेक्स्ट बीट काय, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन. इफ u इक्वल टू ax प्लस by प्लस और u इक्वल टू a1x प्लस b1 y1, a1x1 plus b1 y1 plus c1 equal to 0 and v equal to a2x2 plus b2 y2 plus c2 is equals to 0 are two lines, then combined equation of line is given by, combined equation कसं देतो आपण, is given by u into v equal to 0. फॉर्म्युला काय, u into v equal to 0. म्हणजे u आणि v ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं, 0. म्हणजेच आपण असं लक्षात ठेवायचं u v equal to 0 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो असं लक्षात ठेवायचं आहे. आता जो पुढचा पार्ट आपण स्टार्ट करायला लागलो तो म्हणजे काय, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट बीट बघा जरा लक्ष द्या. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ह्याचे टाईप्स आहेत. तर टाईप्स कुठले कुठले आहेत आणि कसे आहेत बघा, लक्ष द्या. इफ असं लक्षात ठेवायचं आहे, इफ सम म्हणजे बेरीज, सम ऑफ डिग्री ऑफ each term in a equation is the same. If sum of degree of each term in a equation is the same, then it is called as homogeneous differential equation. It is called as a homogeneous differential equation. आता फॉर एक्झाम्पल बघा, एक इक्वेशन दिलं आहे. फॉर एक्झाम्पल x² प्लस xy प्लस y² इक्वल टू 0. आता x² मध्ये x⁻² किती आहे, 2 आहे. इथं x⁻1 आहे, y⁻1 आहे. दोघांचं ॲडिशन केल्यावर किती येतं आहे, 2. इथं y² आहे म्हणजे रेश टू किती, 2. म्हणजे प्रत्येकाचं डिग्री सेम आहे. याला काय म्हणायचं आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे टाईप्स आहेत. पहिला टाईप काय बघा, लक्ष द्या. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा जो पहिला टाईप आहे तो आत्ता आपण बघितलं की सेकंड ऑर्डर. आणि यानंतर बघा नेक्स्ट होमोजिनियस आत्ता बघितलं. यानंतर जो सेकंड टाईप आहे तो म्हणजे होमोजिनियस इक्वेशन. सेकंड बीट बघा, होमोजिनियस इक्वेशन
ऑफ सेकंड ऑर्डर, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ लाईन, इज गिवन इक्वेशन ऑफ लाईन. ह्यालाच काय म्हणायचं आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. त्याचं हे बघा हे टर्म असं दिलेलं असतं कंडिशन. जर इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. मग याच्यामध्ये कंडिशन आहे. फर्स्ट कंडिशन, इफ h² minus ab is greater than or equal to 0, then homogeneous इक्वेशन may exist. पहिलं कंडिशन काय, होमोजिनियस इक्वेशन may exist. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, जर h² मायनस ab 0 पेक्षा जर ग्रेटर आलं और इज इक्वल्स टू आलं तरच त्याला होमोजिनियस कंडिशन मे एक्झिस्ट म्हणायचं. सेकंड काय आहे, इफ h² मायनस ab इज लेस दॅन 0, देन होमोजिनियस इक्वेशन डज नॉट एक्झिस्ट. होमोजिनियस इक्वेशन डज नॉट एक्झिस्ट. त्यानंतर बघा, नेचर ऑफ लाईन्स. आपल्याला काय बघायचे आहेत, नेचर ऑफ लाईन्स. नेचर ऑफ लाईन्समध्ये पहिलं काय येतं, इफ h² मायनस ab इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, इट इज रियल म्हणायचं. इट इज रियल. ते जर समजा म्हणजे जे इक्वेशन आहे किंवा जे लाईन आहे त्याला रियल म्हणायचं. इफ h² मायनस ab इज ग्रेटर दॅन 0, इट इज रियल अँड डिस्टिंक्ट. इफ h² minus ab is equals to 0, then it is real and coincident म्हणायचं. and coincident. after that, if h² minus ab is less than 0, it does not exist म्हणायचं. it does not exist. हे जी लाईन आहे ते अवेलेबलच नाही आहे म्हणायचं. दिस डज नॉट एक्झिस्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, इफ ax² प्लस 2hxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड ऑर्डर. देन जर समजा एक होमोजिनियस इक्वेशन असेल तर बघा, देन सम ऑफ स्लोप इज गिवन बाय. सम ऑफ स्लोप म्हणायचं, इट इज गिवन बाय, फॉर्म्युला घ्यायचं, m1 प्लस m2 इक्वल टू -2 h/b. अँड आफ्टर दॅट प्रोडक्ट ऑफ स्लोप, जे काही स्लोप आहेत त्याचं प्रोडक्ट ऑफ स्लोप इज गिवन बाय म्हणायचं. इज गिवन बाय m1 इंटू m2 इक्वल टू a/b. हे जे आहे होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, दोन इक्वेशनचं कॉम्बिनेशन दिलेलं असतं. त्यांनी देत असताना ax² प्लस 2hxy प्लस cy² इज इक्वल्स टू 0 असं इक्वेशन देणार. त्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करायचं, सम ऑफ स्लोप. फॉर्म्युला काय, m1 प्लस m2 इक्वल टू -2 h/b. आणि त्यानंतर प्रोडक्ट ऑफ स्लोप इज गिवन बाय म्हणायचं, m1 इंटू m2 इक्वल टू a/b. हा फॉर्म्युला आहे. वेअर m1 म्हणजेच काय, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. m1 म्हणजे काय, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. अँड m2 म्हणजे व्हॉट,
m2 is equals to what? Slope of second line, slope of second line. Here your all basic terms and formulas required for this chapters are completed. जे काय तुमचं पूर्ण बेसिक होतं ते बेसिक इथं कंप्लीट झालं आहे आणि आता आपल्याला चॅप्टरला जे काही फॉर्म्युलेज लागणार आहेत ते सगळे इथंपर्यंत आपण कवर केलं आहे. आता आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज नंबर 4.